नमस्कार मित्रांनो, बऱ्याच दिवसातून आपलं स्वागत आहे आपल्या चॅनलवर. तर ही बघा आपल्या इकडं बेमो काढला आहे आणि दुसरा गाडा आणून टाकला आहे. तर इथं बघा ही पहिला टाकला गाडा आणून ह्या वावर आणि दुसरा इथं. तर आपण ह्या आपल्या शेडमध्ये तोडणार आहे. तर ही आपला गाडा, ही आपली गाडी. तर चला तिसरा गाडा आणूया भरून. तर इथं बघा आपला बेमो काढून ठेवलेला आहे आणि हे बघा एवढा काय हे आता घेऊन जायचं घरी. आणि हे आपलं बेमंगाचं रान. तर चला जाऊया गाडा घेऊन घरी. तर इकडं बघा ठेवला गाडा आणि आपल्या राजाला चालवा घेऊन जायचंय. तर चला जाऊया. तर इकडं बघा मित्रांनो, आपल्या राजाला घेऊन आलोय. आज जास्त उशीर झाला, खूप अंधार पडलाय. पण त्याला हा काय हे बघा मस्ती हे बाहेर काढणं त्याला गरजेचं आहे, कारण की आता त्याचं फेऱ्याचं वय झाले आणि त्याला आपण लवकरच फेरं काढणार आहे. तर बघूया योग कधी येतोय. तर 2 दिवसांनी आता आपल्या भागात मैदान आहे. तर त्या मैदानावर कसं काय होतं नियोजन बघू. तर बघा इकडं अंधार पडला ना. कालच आपण त्याला चालवलं होतं छकडीला. 2-2.5 किलोमीटर चालवला होता आणि सकाळी धुतला, उन्हाचा धुतला आणि आत्ता बाहेर काढलाय. बघा थोडंसं इकडं मागं फाटणे हात लावला की थोडासा करायचा. पण आता बघा आता बाहेर काढला. आता थोडासा फिरवूया आणि घरी नेऊन बांधून ठेवूया खुराक. चला बघा कसा दिसतो राजा आता. त्याचा फेऱ्याचा व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळेल. तुम्हाला दाखवूच कसा पळतोय काय. तर चला येऊया थोडंसं फिरून आणि ठेवूया आपण त्याला खुराक. इकडं गोळ केलेत पिठाचं. तर ही बघा आपली ही बकेट आणि ह्याच्यात गूळ आणि मक्काचा गव्हाचा उडीद असा भरडा केला आहे आणि गूळ खिसायचा पाण्यात आणि पीठ टाकायचं. एक अर्धा किलोच्या मापाने टाकतो. तर हे बघा आता गोळ त्याला ठेवूया आपण. चला तर इकडं आपण चाललोय बघा ठेवायला त्याला गोळ. तर इकडं आपण बाहेर बांधतो रोज. तर आता ठेवूया कसा खातोय बघा. तुमच्या पण वासराला असं गोळ ठेवा तुम्ही. काय असं बाहेरचं या आणलं काय उपयोग नाही. असं घरचं मस्तपैकी पैलवान तयार करायचा. बघा कसा खातोय गोळ आवडीनं. पहिला खात नव्हता, त्याला गोळपिंडी सवय होती. तर आपण सवय मोडून त्याला लावली सवय. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद मित्रांनो.